गुन्हेगारी कमी करा, चुकीची कामं करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही. बीड जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री अजित पवारांचा इशारा. खंडणी मागितल्याचं कानावर आल्यास मकोका लावणार, तथ्य असेल तिथे कारवाई अटळ. बीड जिल्ह्याचा चार्ज घेताच अजितदादांचा दम. अजित पवारांना सर्व पुरावे देऊनही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही. कार्यकर्त्यांवर खंडणीचा आरोप असताना मुंडेंवर मकोका का नाही? अंजली दमानी यांचा अजित पवारांना सवाल. सोशल मीडियावर केलेली दहशतीची रील खपवून घेणार नाही. रिव्हॉल्व्हर लावून फिरणाऱ्यांचा परवाना रद्द करणार, अजित पवारांचा सज्जड दम. धनंजय मुंडेंच्या विरोधातील पुराव्यांचा पेन ड्राईव्ह अजितदादांच्या पीएला दिला. आमदार सुरेश धस यांचा दावा, तर धसांनी कोणताही पेन ड्राईव्ह दिला नाही. धनंजय मुंडेंनी आरोप फेटाळले. डीपीडीसीच्या बैठकीमध्ये सुरेश धस आणि बजरंग सोनावणेंची धनंजय मुंडेंसोबत बाचाबाची. 73 कोटींच्या बोगस बिलांबाबत लेखी तक्रार द्या, अजित पवारांनी सुरेश धस यांना सांगितलं. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवार जे बोलले तीच आमची अधिकृत भूमिका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट. नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे